नमस्कार मित्रांनो, जनरली आपल्याला माहिती आहेत न्यूटनचे 3 लॉ आहेत, पण न्यूटनचे ॲक्च्युअली लॉ किती आहेत? 4 लॉ आहेत. किती आहेत? 4 लॉ. आपल्याला पहिला लॉ माहिती आहे, कारण 9th क्लासमध्ये आपण लॉज ऑफ मोशनमध्ये जो पहिला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पहिला लॉ इनर्शियाबद्दल आहे, दुसरा मोमेंटमबद्दल आहे आणि तिसरा ॲक्शन रिॲक्शनबद्दल आहे. आणि चौथा लॉ कोणता आहे? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. कोणता? न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हे न्यूटनचा चौथा लॉ आहे. चौथा लॉ नेमका काय सांगतो? चौथा लॉ म्हणजे काढण्याचं काय आहे ते आपल्याला पाहिजे. आपण ह्या लेक्चरच्या अगोदर जे पार्ट 2 आहे त्याच्यामध्ये आपण जे केपलरचे लॉ घेतले होते, केपलरचे लॉ काय केले? फॉर्म्युलेट केले न्यूटनने त्याच्या थेरीमध्ये. मग ती थेरी कोणती आहे? तर थेरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटीमध्ये फॉर्म्युलेट केले न्यूटननं. आणि ती थेरी आहे, तर ती आता लॉ आहे आपल्याला पाहायचा आहे. काय सांगतो लॉ? आपल्याला लॉ आणि आपले एक फॉर्म्युला तयार होणार या लॉनुसार. लॉ काय म्हणतो ते आपण आज पाहणार आहोत. पहा आता एखादा फोर्स आहे, हे पाहणार आहोत आपण. थोडं जनरल आपण डिस्कस करू. एक फोर्स आहे. आता फोर्स मी अप्लाइड केल्यानंतरच काय होईल? ॲक्सेलरेशन होईल. आता मी ह्या ठिकाणी काय केला? फोर्स टाकला. आता बॉडी ॲक्सेलरेट झाली का? नाही. आता हा मार्कर याच्यावर मी काय केला? फोर्स हे केला. बॉडी काय झाली? आता ॲक्सेलरेट झाली. हा मार्कर काय झाला? ॲक्सेलरेट झाला. मग प्रत्येक वेळेस फोर्स लावला म्हणजेच बॉडी ॲक्सेलरेट होईल का? नाही. तर फोर्समुळे बॉडी ॲक्सेलरेट म्हणजे ॲक्सेलरेशन होऊ शकते किंवा नाही. आता मी बोर्डवर फोर्स टाकला, बॉडी ॲक्सेलरेट नाही. आता मार्करवर फोर्स टाकला होता, बॉडी ॲक्सेलरेशन झालं. ओके, हे जनरल गोष्ट लक्षात राहू द्या तुमच्या ह्याच्यामध्ये. पाहू आता आपण लॉ काय सांगतो. तर पाहू आता काय? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर. आपण जे पार्ट 1 पार्ट 2 मध्ये जनरल आपण ग्रॅव्हिटेशन बोललो होतो. युनिव्हर्स मधल्या 2 गोष्टी एकमेकाला काय करतात? अट्रॅक्ट करतात. कोणते पण युनिव्हर्स मध्ये एव्हरी ऑब्जेक्ट काय सांगतो? एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. एक डेफिनाइट फोर्स आहे. ओके, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस. कोणाचा प्रोडक्ट? मासेस and of the two objects and inversely proportional to the square of distance between them. काही जणाला समजला नसेल, आपण एक याच्यातला शब्दांना शब्द पाहणार आहोत, महत्वाच्या त्याच्यावर फोकस करणार आहोत. नेमकं काय सांगतोय लॉ? आता आपल्याला पाहू. आता ऍक्च्युअली आपल्या ह्या लॉकडे आता जे हे थेरॉटिकल पार्ट आहे, आपण आता मॅथमॅटिकल पार्ट कडे जाऊ. पाहू आता काय सांगतो. 2 आता बॉडी आहेत युनिव्हर्स मधल्या. आता मी हा बॉडी आता कन्सिडर केला. 2 बॉडी म्हणजे मी एक ह्या ठिकाणी आणि दुसरा एक व्यक्ती आहे. एक बॉडी. ह्याला आता ह्याचं मास काहीतरी असणार. मग ह्याला मी काय म्हणलं? m1 म्हणलं. दुसरी एक बॉडी ह्या ठिकाणी सध्या सेम घेतल्या, सेम मास असणाऱ्या बॉडी. यांना काय म्हणलं मी? m2 समजण्यासाठी. एकाला m1 म्हणलं लागेल, एकाला m2. मग आता ही जी बॉडी आहे, ही बॉडी याच्यावर फोर्स टाकेल आणि ही जी बॉडी आहे ही ह्याच्या फोर्स टाकेल, अट्रॅक्ट करेल ना. युनिव्हर्स मधले प्रत्येक ऑब्जेक्ट एकमेकाला काय करेल? अट्रॅक्ट करायले. हे ऑब्जेक्ट सुद्धा त्याला अट्रॅक्ट करायला. मग आता ह्या ठिकाणी जे आहे, आता हे फोर्स टाकला, ह्याला मी F1 नाव देतो आणि ह्या ठिकाणी जे फोर्स आहे ह्याला F2 नाव देतो. मग मला तुम्ही सांगा, जे m1 न टाकलेला फोर्स आहे ते F1 आहे का F2 आहे? F2 आहे. पहा, m1 म्हणजे हा जी बॉडी आहे, ही बॉडी ह्याला अट्रॅक्ट करायली, म्हणजे ह्या बॉडीला, म्हणजे हा फोर्स येईल, हा बॉडी. म्हणजे मी असं ह्या ठिकाणी लिहू शकतो का? m1
कोणता कोणता फोर्स आहे F2 आणि M2 ना M2 ही जी बॉडी आहे कशा हा कोणता फोर्स F1. मग ह्याच ठिकाणी मी असं लिहू शकतो का F1 = F2. यस. अरे दोन्ही फोर्स सेम आहेत ना, कारण बॉडी जे दोन बॉडी घेतले होते त्यांचे मास सुद्धा कसे आहेत सेम आहे आणि सेम मास असले तर सेम फोर्स टाकणार म्हणजे F1 = F2 राहणार. पाहू आता. मग आता आपल्या जे लॉ आहे लॉ मधले जे आता ह्याच्यातल्या ज्या जे शब्द आहेत ते काढून आता मॅथमॅटिकली कसे फॉर्म्युलेट होतात ते आपण आता पाहणार आहोत. मग एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी ऑदर हे डबल झाला ऑदर ऑब्जेक्ट झाले एकमेकाला अट्रॅक्ट केले. पुढे काय सांगतो आता डेफिनेट फोर्स. आता कोणता फोर्स आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे सर. आता फोर्स हा जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा कॉन्टॅक्ट फोर्स आहे का नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. ह्या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट झाला दिसतो का नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. एक जनरल पॉइंट म्हणून एक मुद्दा महत्वाचा आहे म्हणून लक्षात ठेवा तुम्ही. कोणता आहे नॉन कॉन्टॅक्ट फोर्स आहे. मग पाहू चला येऊ आपल्या लॉकडे. आता फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. सुरुवात करू इथून. आता हा फोर्स आहे टाकला डायरेक्टली प्रोपोर्शनल. तुम्हाला माहिती आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय. तू बडा तो मैं सुद्धा बडा. हे एक वाढला दुसरं सुद्धा वाढणार. डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणला टू द प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट कोणाचा तर आता एक प्रोडक्ट म्हणजे गुणाकार. प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट याच्यात दोघांचा काय प्रोडक्ट आहे M1 आणि M2 चा. म्हणजेच मी ह्या ठिकाणी असं लिहू शकतो M1 अँड M2. आता हे मास ऑफ फर्स्ट ऑब्जेक्ट मास ऑफ सेकंड ऑब्जेक्ट. मग काय सांगतो तो टू द ऑब्जेक्ट अँड पुढे अजून आहे अँड इज. ह्याला काय करू इक्वेशन नंबर काय करू 1 देऊ. कळाले. F म्हणजे काय फोर्स आणि M2 म्हणजे काय M1 आणि M2 मास आहे ऑफ द ऑब्जेक्टचे. मग आता पुढे काय सांगतो अँड इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल. हा फोर्स पुन्हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. इनव्हर्सली म्हणजे काय ते पण आपण आज पाहणार आहोत. डायरेक्टली तर सांगितलं म्हणजे मला सांगा हा फोर्स आहे. फोर्स वाढला म्हणजेच काय आता ह्याचे M1 आणि M2 वाढले. जास्त मास असेल ऑब्जेक्टचे फोर्स सुद्धा कसा असेल जास्त असेल. ओके. मग आता डिस्टन्स जर जास्त असेल फोर्स कसा असेल ते आता आपण पाहणार आहोत. तेच आहे इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे काय फोर्स जरी वाढला डिस्टन्स काय होणार कमी होणार. साहजिक गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे. त्या पार्ट 1 आणि पार्ट 1 मध्ये आपण पूर्ण केले ते इनव्हर्सली प्रोपोर्शनल आणि आपलं जे आहे ते पाहते हे डायरेक्टली आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल. मग आता ह्याला इक्वेशन नंबर काय देऊ 2. मग आता ह्याला इक्वेशन नंबर 1 अँड 2 ला काय करतो ऍडिंग इक्वेशन. मी ह्याला क्लब करायलो. ऍडिंग इक्वेशन क्लब म्हणजे एकत्र करणे. ऍडिंग इक्वेशन 1 अँड 2 मग काय होते F डायरेक्टली प्रोपोर्शनल M1 आणि M2 ला आहे अपॉन D स्क्वेअर आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल डिस्टन्सला आहे. आणि मला ह्या ठिकाणी हे जे साइन आहे ते मला काढायचं आहे प्रोपोर्शनल. हे काढण्यासाठी मला कोणती तरी व्हॅल्यू कॉन्स्टंट म्हणा लागेल. अशी एक कॉन्स्टंट असते त्याची व्हॅल्यू इनव्हर्समध्ये कुठेही नेऊन ठेवा. इथं ठेवली काय एखाद्या भरणीमध्ये नेऊन ठेवली काय आणि 10 मधली बिल्डिंगवर नेऊन ठेवली काय इनव्हर्समध्ये सूर्यापाशी मार्समध्ये कुठं पण नेऊन अख्ख्या पूर्ण ब्रह्मांडामध्ये ती व्हॅल्यू कॉन्स्टंट राहणार. मग आपण ती काय घेणार तर F = कॅपिटल G घेणार. कॅपिटल G M1 M2 अपॉन D स्क्वेअर.
सर एफ म्हणजे काय फोर्स, जी म्हणजे काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, जी म्हणजे काय युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट कुठे नेऊन ठेवा, हा जी ही कॉन्स्टंट व्हॅल्यू राहणार, हा लॉ आहे F = G m1 × m2 अपॉन d स्क्वेअर. सर मग ह्या जी ची व्हॅल्यू काय, G = 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. ही जी ची व्हॅल्यू, जशी आपली पायची व्हॅल्यू माहिती आहे तुम्हाला 22/7 किंवा त्याला 3.14 आहे पायची व्हॅल्यू, तशीच एक हा जी ची व्हॅल्यू आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची 6.67 × 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू कोण शोधून काढली, तर कॅव्हेंडिश या सायंटिस्टने काढली. ओके, अशा प्रकारे हा आपला न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे. ओके, ह्याच ठिकाणी आपलं लेक्चर थांबू आणि ज्यांनी पार्ट 1 पार्ट 2 पाहिला नाही ते पाहून घ्या, नंतरच हे आपल्या पार्ट 3 पहा. थँक्यू मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबणार आहोत.